विधायक राजेश क्षीरसागर ने प्रति पंढरपुर कोल्हापुर नंदवाल दिंडी यात्रा के लिए चांदी के रथ का उद्घाटन किया। दशहरा चौक पर हजारों भक्तों की मौजूदगी में रथ का उद्घाटन किया गया। राजेश क्षीरसागर के स्वर्गीय माता पिता की स्मृति में इस रथ का निर्माण किया गया। पिछले कई सालों से श्री ज्ञानेश्वर माऊली पालकी भक्त मंडल आषाढ़ी एकादशी के दिन कोल्हापुर से प्रति पंढरपुर करवीर तालुका में नंदवाल तक पैदल दिंडी यात्रा निकालता आ रहा है। कोल्हापुर जिले में निकलने वाली इस वारी को प्रति पंढरपुर वारी के नाम से जाना जाता है, जिसमें हर साल वारकरी समुदाय के साथ जिले के लाखों लोग शामिल होते हैं। हर साल आयोजित होने वाली आषाढ़ी एकादशी की यात्रा में ये नया रथ एक अहम प्रतीक बनाकर सामने आएगा। श्री ज्ञानेश्वर माऊली पालकी के लिए इस चांदी के रथ का निर्माण 70 किलो चांदी से हुआ है। इसे सौगन की लकड़ी से तैयार किया गया। श्रद्धालुओं की इच्छा से राज्य योजना बोर्ड के कार्यकारी अध्यक्ष विधायक राजेश क्षीरसागर के स्वर्गीय माता पिता की स्मृति में इस रथ का निर्माण किया गया। शिदोरी घेऊन माझ्या जीवनामध्ये अखंडपणे मी सामाजिक कामाचा वसा घेत माझा प्रवास सुरू ठेवलेला आहे। आज ते आमच्यामध्ये नाही आहेत, पण त्यांची आठवण अखंडपणे राहावी आणि खऱ्या अर्थानं सर्वांनाच आपल्या आईवडिलांची आठवण राहावी, आईवडिलांना कोणी विसरू नये हा दृष्टिकोन घेऊन त्यांच्या स्मरणार्थ आषाढ एकादशीला जो रथ या ठिकाणी प्रति पंढरपूर नंदवाल या ठिकाणी जातो, हा चांदीचा रथ अर्पण करावा अशी माझ्या मनात कल्पना आली आणि त्याचं आज लोकार्पण सोहळा या ठिकाणी होतोय। हे होत असताना मला अत्यंत आनंद वाटतो। या ठिकाणी अनेक संत महंत या ठिकाणी उपस्थित आहेत, हजारोंच्या संख्येनं वारकरी समुदाय या ठिकाणी उपस्थित आहे आणि आजच्या या दिवसाच्या माध्यमातून माझी सर्वांनाच आपल्या माध्यमातून नम्र विनंती आहे की पुन्हा आपला हिंदू धर्म हा आई वडिलांच्या संस्काराच्या शिदोरीवर चालणारा धर्म आहे, संतांच्या विचारांच्या शिदोरीवर चालणारा आपला धर्म आहे। आपल्या आई वडिलांना कोणी विसरू नये। आपल्या जीवनामध्ये आपण कितीही मोठं झालो तरी जे कोणी आपल्याला मोठं केलं असेल ते सर्वात पहिला आपले आई वडील असतात, जन्मदाते असतात, त्यांना कुणी विसरू नये असं आपल्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतो।